नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. प्रशासनातील मानवी चेहरा अशी ओळख असलेल्या श्रद्धा बेलसरे खारकर यांचं गोतावळा हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकातल्या 24 व्यक्तिरेखा रोज एक याप्रमाणे आपल्यासाठी सादर करतोय. तेव्हा जरूर ऐका, अभिप्राय कळवा आणि अशाच उत्तमोत्तम व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी चपराकचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. विलासराव देशमुख. विलासराव देशमुख यांची माझी ओळख 1980च्या सुमारास झाली. तेव्हा ते नुकतेच आमदार झाले होते. मी पुष्कळ वेळा सूर्यकांत ताईबरोबर फिरत असे तेव्हा साहेबांची ओळख झाली. टपोरे भावपूर्ण डोळे, केसांचा ऐटबाज कोंबडा, नीटनेटके कपडे, हजरजबाबीपणा असलेलं त्यांचं एकूणच व्यक्तिमत्व आकर्षक होतं. मी 1983ला औरंगाबादला तरुण पत्रकारांसाठी 3 दिवसाचं प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं. त्याचे उद्घाटक होते तेव्हा माहिती राज्यमंत्री झालेले विलासराव देशमुख. प्रमुख पाहुणे होते मुकुंदराव किर्लोस्कर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष होते मराठवाडा दैनिकाचे संपादक अनंतराव भालेराव. त्यावेळी मी त्यांचे भाषण प्रथमच ऐकले. पत्रकारितेविषयी त्यांनी जे मार्मिक आणि मिश्किल भाषण केलं ते आजही आठवतं. त्यानंतर बोलताना मुकुंदराव किर्लोस्कर देशमुख साहेबांचा उल्लेख सतत मुख्यमंत्री म्हणून करत होते. मी त्यांना सांगितलं की हे माहिती खात्याचे राज्यमंत्री आहेत. त्यावर मुकुंदराव म्हणाले, अरे होतील की मग मुख्यमंत्री. त्यावेळी अनंतराव भालेराव म्हणाले, माझा आशीर्वाद आहे तुम्हाला, लवकर मुख्यमंत्री व्हा. एकदा सहज बोलता बोलता त्यांनी मी राजकारणात यावं असं त्यांनी मला सूचित केलं, पण मला राजकारण आवडत नव्हतं. मग ते म्हणाले, काय करायचं ठरवलं पुढं? मी म्हटलं, सर मला पत्रकार व्हायचे. मात्र दोन्ही न होता पुढे मी माहिती खात्यात नोकरीला लागले. देशमुख साहेब महत्वाकांक्षी होते. त्यांना मराठवाड्याचा अभिमान होता. शिक्षण मंत्री असताना शिक्षक पुरस्काराचा कार्यक्रम त्यांनी आग्रहानं मुंबई बाहेर लातूरला घेतला. त्यावेळी राज्यपाल होते शंकरदयाळ शर्मा. योगायोगानं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली. एकदा राशीचक्रकार शरद उपाध्ये यांचा जुहू येथे राशीचक्राचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि विलासराव देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. नुकतंच मतदान झालं होतं. मतदानाचा निकाल येण्याला 1 महिन्याचा अवधी होता. त्यावेळी भाषण करताना शरद उपाध्ये म्हणाले की मला असं दिसतंय की यावर्षी विलासरावजी मुख्यमंत्री होतील आणि माधुरी दीक्षित यांना मंगळागौरी पूजनाचा योग आहे. आणि पुढे दोघांबाबत तसंच घडलं. विलासरावजी मुख्यमंत्री झाले. मंत्रालयात मी लोकराज्य मासिकाची संपादक होते. त्यानिमित्तानं अनेकदा मुख्यमंत्र्यांची भेटी होत असत. सुप्रसिद्ध कवी जगदीश खेबुडकर यांच्या वेबसाईटचं उद्घाटन करायचं होतं. ते आमच्या कार्यालयातल्या मिनी थिएटरमध्ये ठरलं. त्यावेळी त्यांनी केलेलं भाषण एखाद्या नामवंत साहित्यिकाला शोभणारं होतं. ते म्हणाले, खेबुडकरजी, तुमची गाणी ऐकत ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो. संकेतस्थळ म्हणजे काय हे तुम्ही आम्हाला सांगितलं. त्यानं आणि तिनं एकांतात भेटावं आणि ते स्थळ कुणाला माहिती नसावं अशी आमची भाबडी समजूत तुम्हीच करून दिली. आम्ही तेच प्रमाण धरून चालत आलो आणि आज मात्र तुम्ही तुमचं संकेतस्थळ असं जग जाहीर करतात. काय करायचं काय आता आम्ही? संकेतस्थळ या एकाच शब्दावर त्यांनी इतकी मल्लीनाथी केली की ऐकणारे श्रोते हसून हसून बेजार झाले होते. अशीच एक सुंदर आठवण श्रीनिवास खळे यांना लोकमतने दिलेल्या पुरस्काराच्या वेळची आहे. ते म्हणाले, खळं आम्हा शेतकऱ्यांना माहितीये, चंद्राभोवतीचं खळं आम्हाला माहितीये, शेतात पीक काढल्यावर उभारलेल्या धान्याच्या राशींचं खळं आम्हाला माहितीये. एवढेच कशाला, गालावर पडणारी खळीही आम्हाला माहितीये. पण खळे साहेब, तुम्ही संगीत विश्वात निर्माण केलेलं अद्भुत खळं मात्र कल्पनातीत आहे. एक दिवस पत्रकार मकरंद गाडगे माझ्याकडे आले आणि म्हणाले, 6व्या मजल्यावर खिडकीजवळ एक पक्षी अडकून बसलाय. तो जखमी दिसतोय, आपल्याला काही करता येईल का? मी 6व्या मजल्यावर जाऊन बघितलं तर एक घुबड जखमी अवस्थेत खिडकीजवळ होतं. तिथून आमच्या खात्याचा फोटोग्राफर जात होता. मी त्याला म्हटलं, अरे याचा फोटो घे रे. आम्ही खाली आलो आणि लगेच वनखात्यात फोन करून त्या जखमी पक्षाला घेऊन जायला सांगितलं. तोवर मंत्रालयात घुबड ही बातमी सर्वत्र पसरली. बरेच जण माझ्या खोलीत आले. घुबड अशुभ असते, ते पितृपक्षात नेमकं 6व्या मजल्यावर बसले, त्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या केबिनकडे आहे, म्हणजे आता मुख्यमंत्री बदलणार अशा चर्चा सुरू झाल्या. मी 7 वाजता घरी गेले. मला मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला, तुम्ही घुबडाचे फोटो वितरित केले की काय? मी सांगितलं, नाही, काढली आहेत ही गोष्ट खरी आहे, पण वितरित नाही केलेले. मी ती गोष्ट विसरूनही गेले. दुसऱ्या दिवशी काही वृत्तपत्रात घुबडाच्या बातम्या झळकल्या. 1-2 पेपरनी तर
ही चर्चा माहिती संचालकाच्या कार्यालयात घडली असं मुद्दाम खोडसाळपणेही लिहिलं होतं. पुढे 2 दिवस मुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी माझी चौकशी केली. वातावरण खूप तापलं. आता बहुतेक माझी नोकरी जाणार अशा चर्चा होऊ लागल्या. एक दिवस सचिवांनी माझी खूप कानउघाडणी केली. माझी चूक काहीच नव्हती. उलट एका पत्रकाराच्या चांगल्या सूचनेवरून आम्ही त्या पक्षाला वन खात्याची मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. मग मात्र माझा संयम सुटला. मी म्हटलं, साहेब, गेले 3 दिवस मी तुम्हाला हेच सांगते की मुके आणि जखमी प्राण्याला वन खात्याकडे सुपूर्द करण्याचं पाप मी केलंय. आता यापुढे काही स्पष्टीकरण द्यायचं असेल तर मी सीएम साहेबांनाच देईन, तुम्हाला नाही. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होती. त्यात एका पत्रकाराने मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की 6व्या मजल्यावर एक घुबड आलं होतं. त्याचा प्रश्न मध्येच तोडत देशमुख साहेब म्हणाले, महाराष्ट्रातील माणसांचे सर्व प्रश्न संपलेत की काय, असं म्हणून त्याने तो विषय संपवला आणि मला अभय दिलं. माझ्या खात्याच्या काही बढत्या, बदल्या किंवा इतर काही कामं असतील तर त्या फायलींवर मुख्यमंत्र्यांच्या सह्या घ्यायला मला त्यांच्या कार्यालयात न्याव्या लागत असत. मुख्यमंत्री खुणेनच विचारत, विषय काय आहे? मी विषय सांगितल्यावर सगळं बरोबर आहे ना, इतकंच विचारत आणि फाईल न वाचता ते सही करायचे, कारण त्यांना माणसांची फार चांगली पारख होती. एकदा सर्व सचिवांची बैठक होती. पुढील 5 वर्षासाठीचं व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत होतं. प्रत्येक सचिव डोळ्याला चष्मा, जवळ फाईलचे गठ्ठे, मागे 2-4 सहाय्यक घेऊन आपल्या खात्याविषयी बोलत होते. स्वतः मुख्यमंत्री ऐकतात म्हटल्यावर सगळ्यांचे चेहरे तणावग्रस्त होते. विलासरावजी मात्र एखादं सुंदर नाटक रसिकतेनं बघावं इतक्या सहजतेनं बसले होते. डोळ्यावर चष्मा नाही की कपाळावर आठ्या नाही, समोर कागदपत्रांचा फायलींचा ढिगारा नाही. सचिवांचं सादरीकरण झाल्यावर ते एखादाच प्रश्न विचारत. 4-5 सचिवांच्या सादरीकरणावर त्यांनी चक्क आकडेवारीच्या चुकाही दाखवून दिल्या. त्यावेळी त्यांची प्रशासनावरची पकड, अफाट स्मरणशक्ती, शांतपणे ऐकून घेण्याची वृत्ती आणि समोरच्याचा अपमान न करता चुका दाखवण्याची त्यांची पद्धत अतुलनीय होती. जेव्हा आमचे लोकराज्य देशातील सर्वाधिक खपाचं मासिक ठरलं तेव्हा त्यांनी त्याची नोंद घेतली. संपादकीय पानावर नावं असलेला मुख्य संपादक ते मुद्रित शोधक अशा प्रत्येकाला बोलवून स्वतःची स्वाक्षरी असलेलं पत्र देऊन त्यांनी आमचं अभिनंदन केलं. एरवी फक्त संपादकाचं कौतुक होत असतं. हाच अनुभव मला महान्यूज वेब पोर्टलच्या वेळी पण आला. या देशातील पहिल्या सरकारी न्यूज पोर्टलचे उद्घाटन झाल्यावर माझे काही सहकारी सभागृहाच्या दाराशी उभे होते. तिथून बाहेर पडताना मुख्यमंत्र्यांनी मला हाक मारली. मी धावत तिकडे गेले. त्यावर ते हसून म्हणाले, अहो या, इथं उभे राहा, तुमच्या सगळ्यांबरोबर मला माझा फोटो हवाय. आमचे सर्व कर्मचारी खुश झाले. एक दिवस सह्याद्री अतिथीगृहावरची बैठक संपवून मी घरी येत होते. 3 बत्ती नाक्याजवळ माझी गाडी बंद पडली. मी ड्रायव्हरला म्हटलं, गाडी बाजूला लावून मेकॅनिकला बोलवा. त्यावेळी सायंकाळचे 7 वाजले होते. किंचित पाऊस भुरभुरत होता. मी रस्त्यात उभी राहून येणाऱ्या टॅक्सीला हात दाखवत होते. इतक्या फटाफट गाड्या आल्या म्हणून मी मागे सरकले. तो मुख्यमंत्र्यांचा ताफा होता. अचानक सर्व गाड्या थांबल्या. शेवटच्या गाडीतील एक पोलीस अधिकारी माझ्या जवळ आले आणि मला म्हणाले, साहेब विचारतायत तुम्ही इथे का थांबलाय? मी म्हटलं, कोण साहेब? त्यावर उत्तर आले, सीएम साहेब. मी म्हटलं, गाडी बंद पडली म्हणून टॅक्सीची वाट बघते. त्या अधिकाऱ्यांनी हे फोनवर कुणाला तरी सांगितलं. ते मला परत म्हणाले, मॅडम तुम्हाला सीएम साहेबांनी या गाडीत बसायला सांगितले. मी गाडीत बसले. मी वाहन चालकाला विचारलं, तुम्ही कुठे निघालाय? ते म्हणाले, नरिमन पॉइंटला एका प्रोग्रामसाठी जातोय. मी त्यावेळी वरळीला राहत होते. मी म्हटलं, मी बाबुलनाथला उतरले, तिथून मी जाते. त्यावर ते म्हणाले, नाही, असं नाही करता येणार. आम्हाला आदेश आहे की तुम्हाला घरी नेऊन सोडायचे आणि तुम्ही घरी पोचल्यावरच आम्ही जायचे. शिवाय तुम्ही घरी पोचल्याचं साहेबांनाही कळवायचे. सीएम साहेबांबद्दल अजून एक आठवण आहे. एकदा वरिष्ठ अधिकाऱ्याशी मतभेद झाल्यामुळं माझी मराठी भाषा संचालक म्हणून तडकाफडकी बदली करण्यात आली. मला देशमुख साहेबांचा PA श्री रवी जोशींचा फोन आला. साहेबांनी उद्या तुम्हाला भेटायला बोलवले. त्यावेळी साहेब केंद्र सरकारमध्ये अवजड उद्योग मंत्री होते. मी भेटायला गेले. त्यांनी मला न दुखावता विचारलं, नवीन काम कसं चाललंय? मी म्हटलं, ठीक आहे सर. ते म्हणाले, तुम्ही लोकराज्य आणि महान्यूजचे काम फार छान केलं होतं. आता नव्या ठिकाणीही चांगले काम करा. मी प्रत्यक्षात खूप दुःखी होते हे त्यांना माहिती असावं. ते म्हणाले, नाहीतर दिल्लीला येतं का माझ्या खात्यात? त्यावर मी असमर्थता दर्शवली. मग देशमुख साहेब म्हणाले, तुम्ही कुठेही गेलात तरी चांगलेच काम कराल यावर माझा विश्वास आहे. तुमच्यासारखे चांगले काम करणारे अधिकारी सरकारला शोकेसमध्ये ठेवण्यापुरते तरी असावे लागतात. त्यांच्या या बोलण्यानं आणि इतक्या मोठ्या पदावरील व्यक्तीनं कामाची पावती दिल्यानं मला खूप दिलासा वाटला. मनावर आलेलं मळभ निघून गेलं. एकदा मी उत्तर प्रदेशात अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते. वाराणसीला मला त्या राज्य सरकारतर्फे एका सुरक्षा रक्षक म्हणून देण्यात आला होता.
आमचं मराठी बोलणं ऐकून त्यानं विचारलं की तुम्ही महाराष्ट्रातून आलाय का? मी हो म्हटल्यावर तो म्हणाला, आपके सीएम विलासराव भी एक बार यहाँ आए थे, मैं उनका भी बॉडीगार्ड रह चुका हूँ। इतना नेक और दरियादिल इंसान मैंने कभी नहीं देखा, क्या आप उनको जानती है? त्यावर मी म्हटलं, हाँ वो हमारे सीएम साहब थे। यावर तो म्हणाला, मेरी एक मंशा है, अगले महीने में रिटायर होने वाला हूँ, उससे पहले मुझे उनसे बात करनी है, क्या आपके पास उनका नंबर है? माझ्याकडे साहेबांचा नंबर होता, पण फोन करावा की नाही असा क्षणभर संभ्रम वाटला, पण मी फोन केलाच। त्यांनी उचलला। नमस्कार सर, मी श्रद्धा बेलसरे वाराणसीहून बोलते। ते दिलखुलास हसून म्हणाले, बोला बोला, काय म्हणताय? मग मी म्हटलं, इथल्या एका बॉडीगार्डला तुमच्याशी बोलायची इच्छा आहे। ते म्हणाले, द्या द्या, मलाही त्याच्याशी बोलायचे। ते त्याच्याशी बोलले। बॉडीगार्डच्या डोळ्यातून अश्रू येत होते। त्याला काही खाजगी बोलायचं असेल म्हणून मी थोडी बाजूला जाऊन उभी राहिले। फोन संपल्यावर तो मला म्हणाला, बड़ी मेहरबानी हुई बहन जी, आपने साहब से बात करवाई। मी सहज विचारलं, काय विशेष काम होतं का? त्यावर तो हसून म्हणाला, कुछ काम नहीं था, ऐसे अच्छे इंसान से बात करना बहुत अच्छा लगा। दुसऱ्या राज्यातल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला त्यांच्याबद्दल वाटणारी आत्मीयता बघून मलाही खूप आनंद वाटला। देशमुख साहेब विरोधी पक्षावर टीका पण फार मिश्किल शब्दात करत असत। राज ठाकरे शिवसेना सोडून बाहेर पडले त्यावेळी सामनामध्ये या चिमण्यांनो परत फिरारे अशा शीर्षकाचा अग्रलेख आला होता। त्यावर टिप्पणी करताना देशमुख साहेब म्हणाले, वाघांच्या चिमण्या कधी झाल्या? भाषणात ते नेहमी नर्मविनोदाची पखरण करत। मुंबई बॉम्बस्फोटानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला। ती माहिती त्यांनी एका पत्रकार परिषदेत अत्यंत डिग्निफाईड पद्धतीनं पत्रकारांना दिली। पत्रपरिषद संपून ते परत जात असताना मी त्यांच्या मागे दारापर्यंत गेले। त्याने मागे वळून बघितलं तेव्हा माझी नजरानजर होताच ते म्हणाले, काय निघालात का? मी हो म्हटलं। त्यावर त्याही परिस्थितीत ते हसून म्हणाले, गाडी आहे ना जायला? मी मान डोलावली। त्यावर ते म्हणाले, नाही, माझी आता गेली आहे म्हणून विचारलं। यावर मात्र माझे डोळे पाणावले। जनतेच्या सुखदुःखाची अचूक जाण असणारा, सामान्य माणसाचाही फोन घेणारा हा उमदा नेता अकाली गेला हे महाराष्ट्राचं दुर्भाग्यच म्हणावं लागेल।